खोपोली शहरात प्रचंड प्रमाणात नागरी समस्या वाढलेल्या आहेत. गटारे साफ होत नाहीयेत. 8-8 दिवस गटारांमधून कचरा काढून रस्त्यावर ठेवला जातोय व तो उचलला जात नाही. 2-2 महिने नगर परिषदेचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाहीये. शहराला फक्त एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्यातूनच शहराची ताण भागवावी लागते. 3-3 दिवस शिळफाटा भागात पाणी पुरवठा होत नाहीये व कोणत्याही प्रकारची सूचना नागरिकांना मिळत नाही अशी अवस्था शहराची झालीय. नागरिकांना टँकरने पाणी पुरवावे लागतायत. घाणीचे साम्राज्य शहरात प्रचंड प्रमाणात वाढले. सफाई होत नाहीये, घंटागाडी येत नाहीये, अशा एक ना अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. भुयारी गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते अजून दुरुस्त करण्यात आलेले नाहीयेत. दवाखान्यात औषधे उपलब्ध नाहीयेत. शाळांची बिकट अवस्था आहे. अशा प्रचंड समस्या खोपोली नगर परिषद प्रशासनाबाबत नागरिकांच्या आहेत, अशी माहिती आप प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की शहरात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू आहे. महावितरणचे अधिकारी अजिबात लक्ष देत नाहीयेत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब हलवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाहीये. खालापूर तालुक्यात एकही कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध नाहीये. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तहसीलदार कार्यालयातर्फे उदासीनता पाहायला मिळत आहे. खोपोली शिळफाटा येथील नागरिक दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून त्रस्त आहेत. त्याकरिता आम आदमी पार्टी उपोषण करू शकते, परंतु नगर परिषद प्रशासन किंवा तहसीलदार कार्यालय त्याकडे लक्ष देत नाहीये. त्यांना वाहतूक कोंडी दिसत नाहीये का, असा नागरिकांचा सवाल आहे. या सर्व समस्यांबद्दल आवाज उठवण्याकरिता आम आदमी पार्टी प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार निवेदने देत असते, परंतु उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे आम आदमी पार्टीने खोपोली शहरात नागरिकांपर्यंत आपल्या समस्या व तक्रारी पोहोचवण्याकरिता अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नागरिकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडा व तुमच्या समस्या हे प्रशासनापर्यंत पोहोचल्यास पाहिजे. त्यासाठी आम आदमी पार्टी एक सक्षम माध्यम म्हणून उभी आहे, असे आप प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले. यावेळी सदर आंदोलनात आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण, खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान, शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय व अन्य सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नमस्कार खोपोलीकर. आम आदमी पार्टीतर्फे खोपोली असेल, तहसीलदार कार्यालय असेल, महावितरण असेल, MSRDC असेल, यांच्या समस्या घेऊन आम आदमी पार्टी मागील 2 ते 3 वर्षापासून संघर्ष करत आहे. नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या प्रशासनापर्यंत घेऊन जात आहे, पण प्रशासन त्या समस्यांना दाद देत नाही. प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवत नाही. त्यासाठी आज आम्ही एक अनोखे आंदोलन करत आहोत. नागरिकांच्या समस्यांचे प्रदर्शन आज आम्ही एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर भरवलेले आहे. नागरिकांना विनंती आहे आपण या प्रदर्शनामध्ये सामील व्हावे व आपल्या ज्या तक्रारी असतील ते घेऊन यावे. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.